याला नाभिस्थल बोलते, केंद्रबिंदू येते. हर हर महादेव मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? सुखाच्या प्रवास मध्ये मी परत तुमचं स्वागत करतो. मी तुमचा होस्ट तुषार हराळे. सध्या आता आपण आहोत बांद्रा स्टेशन वरती. तुम्ही आता बघत आहात मागे ट्रेन लागलेली आहे. आपण चाललो आहोत उज्जैन महाकालला. म्हणजे बोलतात ना की जोपर्यंत महाकालचा बुलावा येते तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. आता आपल्याला महाकालचा बुलावा आलेला आहे आणि आपण चाललो आहोत उज्जैनला. तर आज आपल्याबरोबर आहेत आपले ऑफिस कलिग्स. तर त्यांच्यावर आपण पूर्ण ट्रिप करणार. 2 दिवसाची ट्रिप असणार आहे. आपण उज्जैन आणि ओंकारेश्वर दोन्ही करणार आहोत. आता थोडा ब्लॉग हिंदी मराठी मिक्स असणार आहेत, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. कारण आतापर्यंत माझे सगळे ब्लॉग्स मराठीच असणार आहेत, मराठीच होते म्हणजे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील. कुठे राहायचं, कसं जायचं, कुठे खायचं, सगळं तुम्हाला भेटणार आहे 2 दिवसामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या सोबत राहा. चला. पोरं असल्यावरती मस्ती तर असणारच, त्यामुळे स्टेशनवरती आमची मस्ती चालू झाली आणि तोपर्यंत ट्रेनचा टाइम पण होऊन गेला. ये अपना ट्रेन है, एसी कोच में जाने वाले अपन. चलो तो अपने को एसी कोच दिखा रहे हम लोग. चलो भाई चलो. ये अपना एसी कोच रहने वाला है. ये अपना सीट रहने वाला है भाई लोग, और इधर अपना बाकी पब्लिक का सीट है. ते देवेश भाईनी खाऊचा पोळा काढलेला आहे. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. सैरी कर रहे हैं अभी देखो. तुम्हाला उज्जैनला यायचं असेल तर उज्जैनला बाय रोड सुद्धा येऊ शकता. बाय रोड औरंगाबाद, इंदोर, उज्जैन असं तुम्ही येऊ शकता. तर तुम्हाला फ्लाईटने यायचं असेल तर फ्लाईटने जवळचे एअरपोर्ट आहे ते इंदोर आहे. इंदोरला तुम्ही आल्यावरती इंदोर ते उज्जैन फक्त 55 किलोमीटर आहे. तिथे तुम्ही टॅक्सी किंवा बस करून 1-1.5 तासामध्ये उज्जैन मंदिरापर्यंत येऊ शकता. तर तुम्हाला ट्रेननी येत असेल तर मुंबई किंवा पुणेवरून तुम्हाला ट्रेन इंदोरपर्यंत भेटून जाईल किंवा डायरेक्ट उज्जैनपर्यंत सुद्धा तुम्हाला ट्रेन भेटून जाईल. अशा प्रकारे तुम्ही उज्जैनला येऊ शकता. मित्रांनो, अशा प्रकारे आपण उज्जैन नगरी म्हणजे महाकालच्या नगरीमध्ये आपण आता आगमन झालेलो आहोत. पाठीमागे दिसतं बघताय उज्जैन स्टेशन. जस्ट आपण आता उतरलेलो आहोत. आता बाहेर जाऊया आणि बघूयात आपल्याला कुठे कुठे जायचं, म्हणजे आता पुढे आपल्याला कसं जायचं, हॉटेलवरती कसं जायचं, चेकआउट करायचं, सगळं आपण बघणार आहोत. बघताय उज्जैन स्टेशन. खूप छान वाटतं महाकालच्या नगरीमध्ये आल्यावर. जय जय महाकाल महाकाल. आता सध्या आपण रेल्वे स्टेशनवर ऑटो पकडली आहे. सगळी पब्लिक बघताय. आता आपण हॉटेलकडे रवाना होतोय. रिक्षावाले दादा पण आले. मर्सडीज मध्ये आपली सवारी चालू आहे. जय महाकाल. आपण टेरिस फ्लॅट घेतलेला आहे. हा आपला 7 जण आपण इथे राहणार आहोत. पूर्ण मोठा असा टेरिस आहे बघा इथे. आणि इकडे अशी गली आहे पूर्ण उज्जैनची. तुम्हाला दाखवतो हे बघा. हे उज्जैनची गली आणि हा आपला टेरिस रूम. सर आतमधला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा 7 जणांचा मोठा असा रूम असणार आहे मस्तपैकी. हा आपला कूलर आहे आणि इथे वॉशरूम पण बघा. सर जरा खूप मोठा असा वॉशरूम आहे. गिझर आहे वरती आणि आंघोळीसाठी पूर्ण. तुम्हाला नंबर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर तुम्हाला मी देऊन देईल रूमसाठी. तुम्ही उज्जैनमध्ये आलात तर इथे राहू शकता. आता आपण फ्रेश वगैरे होऊन आता आपण चाललोय दर्शनाकडे. उज्जैन आपल्या महाकालच्या दर्शनासाठी. शर्ट बघताय मित्रांनो, सगळ्यांनी सेम शर्ट घातलेला आहे. तुम्हाला दाखवतोय बघा. सगळ्यांनी सेम शर्ट घातलाय. तर जितेश भाई आणि आपली सगळी मंडळी सगळ्यांनी सेम शर्ट घातलाय. आता आपण चाललोय महाकालच्या दर्शना. महाकालच्या नगरीत आहे. तुम्ही एन्व्हायरमेंट बघताय रात्रीचं. आपण उद्या ओंकारेश्वर जाणार आहोत. त्यामुळे आज जेवढं होईल तेवढं आपल्याला आजूबाजूला फिरायचं, कॉरिडॉर बघायचं आणि महाकालचं दर्शन करायचं. तर रात्रीचा तुम्हाला बॅकचा व्ह्यू दाखवतो, फक्त कॅप्चर करतो.
ना 24 खंबा माताचं मंदिर आहे. आता इथून आपला हा रोड दिसतोय ना, हा रोड पकडून आपल्याला आतमध्ये म्हणजे मंदिराच्या दर्शनाकडे जायचं. इथे मंदिर आहे बघा. आणि उज्जैनची नगरी बघा ना, महाकालच्या नगरीमध्ये आल्यावरती कसं वाटतं. पूर्ण एकदम छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, गल्ल्या सिस्टीम मध्ये. सूर्य में आपको कैसा लग रहा है भाई? अभी बहुत अच्छा ये मतलब एक्सपीरियंस है सबके साथ आने के लिए। अभी अच्छा लग रहा महाकाल का शर्ट पहन के अच्छा लग रहा है। हर हर महादेव, हर हर महादेव. थोड्याच वेळात आपण मंदिराच्या दर्शनासाठी जातोय. खूप आधी उत्सुकता लागली. एकदम वेगळे असं बोलतात ना, महाकाल्यावरती आपली मनातली भीती निघून जाते. तसं काहीतरी आता वाटायला लागले. सुरुवातच झाली आहे. ते आता पुढे जाऊन कसं वाटतं, एक्सपिरियन्स होतं ते आपण बघूया पुढे जाऊन. महाकालचा जो लेक आहे चंदनचा, म्हणजे ते लावतात ना, ते लावलेलं आहे आपल्याला. आणि असं भारी वाटतंय, जरा एकदम वेगळीच काहीतरी एनर्जी आल्यासारखं वाटतंय. महाकालचं नाव आपल्या कपाळावरती लागलेलं आहे. आता आपण चाललोय रांगेकडे. आता सध्या आरती चालू आहे. इथे मागे ना तुम्ही 250 रुपये पास घेऊन शीघ्र दर्शन म्हणजे VIP दर्शन तुम्ही घेऊ शकता. 250 रुपये पर हेड आहे. पण आपण नॉर्मल रांगेकडे चाललोय, कारण की आरती चालू आहे. त्यामुळे आता गर्दी पटकन मोकळी होऊन जाईल. त्यामुळे आपण नॉर्मल रांगेकडे चाललोय. नॉर्मल रांगेकडे आपण दर्शन घेऊया आणि तुम्हाला किती टाइम लागतो ते तुम्हाला सांगतो मी. माझ्याबरोबर सोबत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पर हेड तुम्हाला 250 रुपये देऊन तुम्हाला शीघ्र दर्शन घेऊ शकता तुम्ही VIP लाईन मध्ये. पण आपण नॉर्मल दर्शन रांगेने जाणार आहोत. तर बघूया आता किती टाइम लागतो. अशा प्रकारे आपण दर्शनच्या रांगेमध्ये चालू आलेलो आहोत. आणि आपण तिथे बाहेर एक चपला ठेवलाय. तिथे आपण रुद्राक्ष वगैरे ते आपण फुलं परत बेलपान वगैरे सगळं घेतलंय. नॉर्मल रांगेकडे चाललोय. बोलले अर्धा तासात दर्शन होईल. तर बघूया आता पुढे जाऊन किती वेळ लागतो आपल्याला. उज्जैन हे मध्य प्रदेशातील एक प्राचीन आणि धार्मिक शहर असून ते शिप्रा नदीच्या काठावर बसलेले आहे. हे शहर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या महाकालेश्वर मंदिरामुळे जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. तसेच कुंभमेळ्याचे सिंहस्थ 4 पवित्र ठिकाणांपैकी हे एक म्हणून ओळखले जाते. खूप चांगल्या पद्धतीने आपलं दर्शन झालेलं आहे. खूप मजा आली. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच. तुम्ही पण व्हिडिओ द्वारे दर्शन घ्या आणि बोला कमेंटमध्ये हर हर महादेव. आता आपण सगळ्यांना विचारूया. मला तर खूप भारी वाटलं. बोलतात ना महाकालेश्वरचं दर्शन घेतल्यावर भीतीमुक्त होतं. असं काहीतरी अंगावरती काटा आला होता. जिथे आम्ही मेन म्हणजे आपलं महाकालेश्वरचं मंदिर आहे तिथे आतमध्ये बघितल्यावरती बाप रे बाप असं अंगावर एकदम पूर्ण असे शहारे आले होते. खूप मजा आली, खूप मजा आली. तर बाकीच्यांना पण विचारूया त्यांना कसं वाटलं दर्शन घेऊन. आणि आता बाकीचा जो तुम्ही आता बघताच व्ह्यू कॅप्चर आपण करतोय. आजूबाजूच्या खूप सारे मंदिर आहेत ते आपण कॅप्चर करूया. आता खूप भूक लागली आहे. सकाळपासून काय खाल्लं नाही. आपल्याला खायचं पण आहे. चला बघूया. सोबत राहा माझ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बोला हर हर महादेव.
कैसा है? ठीक है. प्रकारे आपलं सगळं झालेलं आहे. म्हणजे एवढं फिरता नाही आलं कारण की आपल्याकडे टाइम पिरियड खूप कमी आहे. आपलं जेवण पण केलं. तर आता रबडी पिली, खूप छान होती रबडी आणि दूध दोन्ही पण पिलं आपण. आता चालू आपल्या रूमकडे कारण की सकाळी लवकर 4 ते 5 वाजेपर्यंत आपल्याला ओंकारेश्वरला निघायचं आणि पहिला काळ भैरव करायचं, नंतर ओंकारेश्वरला निघायचं. आता रूमवर जाऊया आणि ताणून देऊया. भेटूया आता डायरेक्ट सकाळी. चला सोबत राहा. गुड मॉर्निंग मित्रांनो. हर हर महादेव, जय महाकाल. आता 4 वाजलेले आहेत. आपल्याला आपण रेडी झालेलो आहोत, फ्रेश झालेलो आहोत. आता आपल्याला जायचं आहे कालभैरवकडे. तर आपल्याकडे टाइम लिमिट कमी असल्यामुळे काल आपण कालभैरव केलं नसतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. कालभैरव पहिलं करू शकता किंवा महाकाल दर्शन पहिलं करू शकता. तर आपण आता काय करणार आहोत, पहिलं कालभैरवचं दर्शन करणार आहोत. आता आपली रिक्षा जी आहे आपण येऊन थांबलेली आहे खाली, तिथून मग डायरेक्ट आपण जाणार आहोत ओंकारेश्वरकडे. एर्टिका आपण बुक केलेली आहे. तर मी तुम्हाला पाहिजे तर रिक्षाचा पण नंबर देऊन देईल आणि एर्टिकाचा सुद्धा नंबर देऊन देईल. तुम्ही जर आलात उज्जैनमध्ये तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि रूमचा सुद्धा नंबर देऊन देईल. तुम्हाला रूम कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. चला आता सगळे रेडी झालेले आहेत. आपण कालचा शर्ट घातलेला आहे आंघोळ करून, कारण की महाकालचा शर्ट जरा भारी वाटतो ना त्यामुळे. चला आता आपण जाऊया डायरेक्ट आता कालभैरवच्या इथे जाऊया आणि तिथे जाऊन आपण शूट करूया. चला. कालिका मातेचं दर्शन झालेलं आहे सकाळ सकाळी. एक नोट करून ठेवा मित्रांनो, सकाळी 5:30 वाजता हे मंदिर ओपन होतं. तर आपण आता कालिका मातेचं दर्शन करून आता पुढे मंगल आहे त्यांच्याकडे जाणार, तिथे जाणार दर्शनाला. तिथून मग आपण कालभैरवकडे जाणार, कारण कालभैरवचं मंदिर 6 वाजता ओपन होतं, हे लक्षात ठेवा मित्रांनो. चला आता आपण पुढे निघतो पुढच्या प्रवासाला. मंगलनाथ इथे आपण आलेलो आहोत. तर आपल्याला एक दादा आहेत आपल्याबरोबर, तर आपल्याला खूप चांगली माहिती देणार. जन्म स्कंद पुराण के अनुसार अंधिकासुर नाम के राक्षस से युद्ध के दौरान भगवान भोलेनाथ के मस्तक का पसीना पृथ्वी के गर्भ में इस जगह गिरा. एक शिवपिंड बालक के रूप में महामंगल की उत्पत्ति हुई है. अभी तक आप लोग जितने शिव जी के मंदिर गए उनकी सवारी क्या देखते हैं आप हमेशा? नंदी देखते हैं ना. हाँ. या नंदी ने इस प्रकार से भेड़ का दर्शन होगा आपको. ओके. उसका कारण ये है, महामंगल मेष और वृश्चिक राशि के स्वामी हैं, 9 ग्रहों के सेनापति हैं. अभी आप ऊपर मंदिर में जाएंगे, भूमि माता का मंदिर भी देखने को मिलेगा, जो कि इनकी माता जी हैं. इसीलिए महामंगल को भूमि और शिवपुत्र कहा जाता है. उनकी आप एक परिक्रमा लगाएंगे ना, पूरे पृथ्वी की परिक्रमा के तुल्य माना जाता है. अभी आप जिस स्थान पर खड़े हैं, इसको पृथ्वी का नाभि स्थल बोलते हैं, केंद्र बिंदु ये जगह. कर्क रेखा इसी मंदिर के बीचों बीच से गुजरी है. और आप कभी भी उज्जैन आते हैं, 2 मंदिर उज्जैन में विशेष हैं जहाँ विशेष दान होता है. बाबा काल भैरव को मदिरा शराब चढ़ाई जाती है, पर अभी वहाँ पर चढ़ नहीं रही क्योंकि उज्जैन में शराब बंद हो गई है. आप अगर लेके आते तो जरूर चढ़ती है. और महामंगल को 21 कारणों से दान होता है. भूमि से संबंधित कोई कार्य, क्योंकि महामंगल भूमि पुत्र हैं. कोर्ट कचहरी, व्यापार, शिक्षा, ऋण, विवाह, संतान प्राप्ति, अपना जो स्वास्थ्य होता है ना, उसके कारक भी मंगल ही होते हैं. इसलिए इनको विशेष दान चढ़ाते हैं लाल चीजों का, क्योंकि मंगल भगवान अंगारे के जैसे गर्म है. उनको ठंडा करने के लिए लाल दान चढ़ाते हैं. अपने परिवार के सुख शांति के लिए चढ़ाया जाता है. बता देता हूँ क्या चढ़ता है. एक इस प्रकार से लाल रत्न चढ़ता है, मसूर की दाल, लाल कपड़ा, गेहूं, श्रीफल और पुष्प. ये अपना नाम बोलना है, अपना सरनेम बोलना है, जो भी आपकी मनोकामना है वो बोल के चढ़ाना. नाम इसलिए बोलते हैं आप आए, सरनेम बोलने से घर परिवार से जो नहीं आए, माता पिता, उन सबके नाम से दान चढ़ता है. ये विशेष जगह है, पूरे विश्व में एक ही मंदिर है. आए वो चढ़ा सकते हैं. और उज्जैन में आपको केवल यही चढ़ाना है, बाकी खाली घूमना है, क्योंकि काल भैरव में पहले चढ़ता था, अभी बंद हो गया. आए वो चढ़ा सकते हैं.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण कालभैरव इथे आपण ह्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. एक मेन गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला की तिथे आपण मंगलनाथच्या इथं पोहोचलो होतो. तिथून आपल्याला म्हणजे जी आपली इर्टिगा बुक केली होती तिथून आपल्याला फोन आला की आपल्याला जायला 7 तास लागणार आहे काहीतरी, म्हणजे रोडवरती काय झालेलं आहे आणि कालपासून रात्रीपासून रांगा लागल्या. त्यामुळे आपला ओंकारेश्वर कॅन्सल झालं. तर आपल्याला पूर्ण दिवस आपण आता उज्जैनमध्ये जेवढं राहिलेलं आहे ते सगळं आपण कव्हर करणार आहोत. तर आता मंगलनाथ करून आपण कालभैरव करणार आहोत. आपण माझ्याबरोबर सोबत राहा, घेऊया आपण कालभैरवचं दर्शन. तुम्ही पण घ्या डिजिटली. चला. कालभैरवाचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे आतमध्ये एक वेगळीच वाईब आहे. तिथे दारू चढवली जाते, म्हणजे असं दारू ठेवतात असं प्लेटामध्ये आणि ते ऑटोमॅटिक पिले जातं. तर असं काहीतरी वेगळाच चमत्कार आहे बघा ना. म्हणजे दारू कुठे चढवू जात नाही, पण इथे दारू चढवू जाते. आता तुम्ही मागचा गेट बघताय, आपण पूर्ण हे फिरून आतमध्ये दर्शन करून इथून बाहेर पडलेलो आहोत. काल बोलता ना, मृत्यूला सुद्धा रोखून धरतो म्हणजे कालभैरव, आणि ह्या पूर्ण उज्जैन नगरीचा रक्षक हा कालभैरव. तर तुम्ही पण आलात तर नक्की दर्शन घ्या. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे, इथे माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला, इथे बघा, इथे एक अघोरी आहेत. अघोरी 12 वर्ष तपस्या केली होती त्यांनी. तर बघा ना, इथे तुम्हाला बघायला मिळतात. काय चमत्कार आहे बघा ना इथे. म्हणजे आता खरं आहे का रिअल आहे माहीत नाही, पण इथे असे बसून राहिलेत आगेच्या समोर. चला आता आपली जाऊया. अशा प्रकारे आपण शिप्रा घाट इथे आलेलो आहोत. खूप मोठा घाट आहे मित्र, आणि एकदम बनारस सारखी फिलिंग येते. अशी जी आपली काशी आहे ना, काशी साईडला, वाराणसी साईडला जी गंगा आहे आपली, सेम तशी फिलिंग येते. एका ठिकाणी बोटिंग चालू आहे त्या साईडला मस्तपैकी. त्या साईडला असं नदी एकदम अशी मोठी, पण ज्या पायऱ्या वगैरे सेम काशीसारखी फिलिंग येते. तुम्ही फक्त व्ह्यू कॅप्चर करा मित्रांनो, खूप बरं वाटेल तुम्हाला पण बघितल्यावरती. दिसतंय या बोटीमध्ये जाण्याचा आपण निर्णय घेतला, कारण की ह्या सगळ्या बोट बंद आहेत, सगळ्यांना बोटिंग करायचे. त्यामुळे ठीक आहे, चला आता ही बोट आपण जाऊया. तर बोटीमध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर 40 रुपये पर हेड इथे आहे तुम्हाला. बघा हे काउंटर आहे, जसं तुम्ही आता इथून आलात इथेच तुम्हाला काउंटर भेटून जाईल. 40 रुपये पर हेड. तर बघूया आता ह्या बोटीतून जास्त लांब नाही आहे. लिमिट बघा, इथं लिमिट आहे आणि इकडे एक लिमिट असणार आहे. त्यामुळे या एवढ्या लिमिटपर्यंत आपल्याला फिरायचं आहे. तर बघूया ह्या बोटीची पण आता मजा घेऊन बघूया. आणि तुम्ही व्हिडिओ कॅप्चर करा. आणि तुम्ही आलात तर बोटीमध्ये बसून मजा करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. जय महाकाल. शिप्रा घाट फिरून झाल्यावरती परत येताना 3 मुलं भवरा खेळणार दिसली. हे बघून तिथे थोडा लहानपणाची आठवण जागून झाली आणि भवरा फिरवण्याची पद्धत चालू झाली. तिथे थोडा हाताला भवरा घ्यायचा होता, आपण ते जमतच नव्हतं. नंतर विनेने ट्राय केल्या, विनेला पण जमत नव्हतं. एवढी मजा आली बघून. भवरा खेळून खेळताना खूप बरं वाटलं.
तर मित्रांनो आपला प्रवास इथे संपलेला आहे. आताच आपण 15 ते 20 मिनिटात घरी पोहोचणार आहे, म्हणजे गोरेगावला पोहोचतोय आता. जवळजवळ आता 7:15 वाजले. म्हणजे आम्ही काल 6 वाजता गाडी पकडली होती, कारण खूप घाई झाली ना, कारण की आम्हाला उज्जैनमध्येच आम्हाला फिरायला कॉरिडॉर वगैरे 5:30 वाजले होते. त्यामुळे 15 ते 20 मिनिटात आम्हाला बोर्डिंग पॉईंटला पोहोचत होतो. 6ची आमची गाडी होती, त्यामुळे खूप घाई झाली. नंतर मी काय शूटच नाही केलं. डायरेक्ट आपण आता मुंबईमध्ये पोहोचल्यावरती एंड करूया आपण. तर चला मित्रांनो, मला नक्की सांगा तुम्हाला उज्जैनचा ब्लॉग कसा वाटला. खूप मजा आली, खूप मजा आली. 2 दिवस कसे गेले कळलेच नाहीत. तुम्ही व्हर्च्युअली दर्शन घेतलं तर कसं वाटलं नक्की सांगा. इन्फॉर्मेशन कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि मला सांगा तुम्ही कधी उज्जैनला व्हिजिट करताय आणि महाकालचं दर्शन घेताय, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया मित्रांनो नवीन जागी, नवीन ठिकाणी, पुढच्या प्रवासात. चला आता 15 मिनिटात पोहोचतोय घरी. आत्तापुरतं टाटा, बाय बाय.